एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। इचलकरंजीतील गावभाग परिसरात राहणाऱ्या पूनम कुलकर्णी यांचं जगताप तालीमजवळ भाड्याच्या खोलीत महिलांचं ब्युटी पार्लर आहे। या ब्युटी पार्लरजवळ मंगळवार रात्री सलमान नदाब, त्याचा मित्र अविनाश पडियार, आरसलान सय्यद याच्यासह 5 जण फटाके वाजवत होते। त्यापैकी एक फटाका ब्युटी पार्लरमधील कुलकर्णी यांच्याजवळ येऊन पडला। त्यामुळे त्यांनी फटाके अंगावर येत आहेत, इथं फटाके लावू नका, लांब जाऊन लावण्यास सांगितलं। या कारणातून सलमानसह 5 जणांनी कुलकर्णी यांना शिवीगाळ केली। यावेळी सलमाननं दगड फेकून मारल्यानं तर अविनाशनं लोखंडी एडक्यानं कुलकर्णी यांच्या दंडावर वार केल्यानं त्या गंभीर जखमी झाल्या। त्यानंतर संशयितांनी ब्युटी पार्लरचा दरवाजा, खिडक्या, फलकाचं आणि शेजारील दयानंद लाड यांच्या दुकानाचं तसेच सागर पाटील यांच्या शौचालयाच्या दरवाजेचं नुकसान केलं। या प्रकरणी कुलकर्णी यांच्या फिर्यादीनुसार 5 जणांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। ही घटना घडण्यापूर्वी संशयितांनी भागातील ट्रान्सफॉर्मरवर दगडफेक करून वीज पुरवठा खंडित केल्याची चर्चाही परिसरात सुरू आहे। दरम्यान संशयितांपैकी सलमान याच्यावर तडीपाराची कारवाई करूनही तो इचलकरंजीत येऊन गेल्या महिनाभरात विविध 3 गुन्हे केल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे।